आकाश रतन पाटील यांच्या शुभास आपण तो गिफ्ट नंबर देतोय. क्या बात आहे, एका सामनावीरासाठी 4 माणसं घेऊन यायला लागतील आता. त्यानंतर करण गुरुनाथ पाटील उद्योगपती यांच्याकडून आलेली कॅप आपण देतोय. कॅप शेवटला कॅप परिधान करायचे. करण पाटील यांच्या शुभास आपण ते देतो. आणि चला तर सुपर 4 देखील आशीर्वाद मिळालाय. सुपर सिक्सर अल्केश सुपर सिक्सर या इनिंग मध्ये आपल्याला त्याच्या बॅट मधून बघायला मिळाले. चला मॅच सुरू करायची आहे. पंचांना विनंती आहे, अल्केश आपण या. आणि सुपर सिक्सर साठी पारितोषिक नक्कीच सूरज जयदेव पाटील यांच्याकडनं ती ट्रॉफी असेल. सुपर सिक्सर साठी अल्केश आपण पुढे यायचं. अल्केश अविनाशी पाटील यांच्या शुभास आपण ती ट्रॉफी या ठिकाणी देऊया. वेल डन. तर हा होता अविनाश. 12 बक्षीस एकूण आपण बघतोय सामनावीरासाठी दिली जात आहेत. वेल डन अविनाश अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. ऑल्सो कॉंग्रॅच्युलेशन नांदू पाटील अँड सोमनाथ पाटील. तर नाव बॅक टू कम बॉक्स. नक्कीच सबीर, आपण पाहतो की भिवंडीतील मला वाटते नक्कीच पहिली दुसरी स्पर्धा असेल की जिथे आपण मानतो मॅच म्हणून 12 गिफ्ट्स पाहतोय. जर मॅच पहिल्याच बॉल वरती असं म्हणतात ना की हम हमारे नाम से नहीं हम हमारे काम से जाने जाते हैं. इथे मात्र मॅचला सुरुवात झाली आहे. एका साइडनं जय कानिफांना आपण पाहू शकाल तिथे मला नक्कीच या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळते. आणि जय महाकाल आपण जर बॅटर मैदान शात मध्ये विजेंद्रच्या बॅट मधनं इसचा कव्हरचा एक दर्जेदार कॉटन बॉलला सर्व फेकून दिलं गेलं. टायमिंग त्या ठिकाणी लाजवाब होतं. षटकार त्यावेळी बॅटचा एज. इथे मात्र पाहू शकाल की संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडं म्हणतो ना इथे आपण जर पाहिलं तर ऑफिशियल पंच 15 पाहिजे संधी पाडील पाहतोय. त्यासोबत आपण जर पाहिलं तर आमचे स्क्वेअरचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं डिसाइड केलं जाईल कारण काही निर्णय असतात तर थोडेसे हार्ड देखील असतात. आणि आपण पाहतोय मैदान शात मध्ये दोन्ही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर खांडपे प्रीमियर लीग 2026चा सोहळा तुम्ही पाहतात ना. भूत ना भविष्य याची देही याचा डोला. आणि खांडपेकरांचा 8व्या वर्षातील हा विद्यमान सोहळा तुमच्या भेटीला घेऊन आलोय. पुनश्च स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वांचं आणि खांडपेकरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम वेलकम वेलकम. मॅच ऑन आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र महादुपूर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपण देखील नक्कीच एक लेजंड क्रिकेटर सिनियर म्हणून थर्ड अंपायर या ठिकाणी आपण जाऊयात. रिव्ह्यूच्या दिशेने या ठिकाणी चेक केलं जाईल. आमच्या ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी थर्ड अंपायर चेक करायचा आहे. तर डिसिजन तुमच्याबद्दल नक्कीच पोहोचेल. या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर पाऊस सारी आहे. मी म्हणतो ना की आज आर्थिक दृष्ट्या प्रबल बनलंय आणि आर्थिक दृष्ट्या भिवंडी तालुका एकच आहे जो आज टेनिस क्रिकेटमध्ये अभिराज्य करताय. खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. मात्र खांडपे प्रीमियर लीगचं एक वेगळं स्वरूप आहे जे कधी घडलं नव्हतं, जे कधी घडणार नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं 8व्या वर्षामध्ये घडून दाखवलं गेलंय. या वर्षामध्ये खूप सारे फावड्या मला नक्कीच समीरच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या की पांडव इथे खूप सारे आपण गिफ्ट देखील पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच करता जे आपण गिफ्ट पाहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता विशेष सहकार्य पाहतो. या स्पर्धेकरता क्रॉस बॉक्स आपण जर पाहिलं तर स्पॉन्सरशिप केलं गेलंय. सरबाडी आदरणीय श्री सोन्याबू पाटील शिवसेना शाखा प्रमुख खांडपे त्यांचे सुपुत्र आपण जर पाहिलं तर श्री शैलेश सोन्या पाटील आर्मी मेडिकलचे प्रोप्रायटर. त्यानंतर जे आपण स्थान पाहतोय समोर आपण पाहू शकाल ऑन साइडला नक्कीच कलची बरीशा मगन पाटील स्टँड यांच्या स्मरणार्थ अविनाश मगन पाटील यांच्याकडनं उद्योगपती खांडपे यांच्याकडनं देखील आपलं उपलब्ध करून दिले. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर केलसी बंधू मारुती पाटील स्टँड यांच्या स्मरणार्थ विक्रम बंधू पाटील उद्योगपती खांडपे यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर आपण पाहू शकाल की मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि आपण जर पाहिलं थर्डमॅन डीप मध्ये जे आपण स्टँड पाहतोय तर नक्कीच कलसी रमेश शंकर सुर्गे स्टँड यांच्या पाहू शकाल. नक्की ज्यांच्या स्मरणार्थ मुकेश रमेश सुर्गे खांडपे यांच्याकडनं विविध सारे या स्पर्धेकरता पाहू शकाल जे आपण पाहतोय की विशेष आकर्षक. त्यानंतर 3 दिवसाकरता ऑटो सप्लायर्स
करण शेठ गुरुनाथ पाटील हे नाईट ग्रुप हँड्सकडनं. त्यानंतर या स्पर्धेकरता की लाईव्ह आपण थेट प्रक्षेपण पाहतो एसके नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. आणि इथे नॉट आउट असं माझं कॉल थर्ड अंपीयरच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करा. सोबत आपण पाहू शकाल की खूप सारे जी नामं आहेत आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता जे आपण लाईव्ह पाहू शकाल सर्वांनी आदरणीय आमच्या मुख्य मंचावरती उजव्या हातावरती बसले गेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व नरेश मारुती पाटील साहेब IBN लोकमत पत्रकार. यावली सरळ स्टँडवर बॉल फेकून त्याचा प्रयत्न केला. इथे मात्र झेल होईल कॅरी. विकेटचं बदल. विकेट क्रमांक फर्स्ट. धन्यवाद डीजे. त्यानंतर पण पाहू शकाल की नक्कीच लाईव्ह माध्यमातून सर्वांनी आदरणीय नरेश मारुती पाटील साहेब IBN लोक पत्रकार. त्यानंतर पाटील जितेंद्र आत्माराम पाटील साहेब. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष कुमार अमित पंडित तारे साहेब यांच्याकडनं एकविरा नक्कीच पाहू शकाल प्रोपायडर. त्यानंतर आपण वॉटर टँकरची व्यवस्था या स्पर्धेकरता आपण जर पाहिजे नक्कीच पांडिश्री देवीदास आनंद पाटील साहेब यांच्याकडनं पूर्ण मैदानासाठी पाणी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर फास्ट एड डेट पाहू शकाल जे मात्र उपलब्ध करून दिलंय. कारण केव्हा दुखापत घडेल हे सांगू शकणार नाहीत आपण. कारण सेकंद खूप काही बोलतात, सेकंद खूप काही सांगतात. कारण सेकंद म्हणजे क्रिकेट. क्षणामध्ये शंभर करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि डोळ्यामध्ये विश्वास नाही हा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ते नक्कीच अक्षय आत्माराम पाटील साहेब यांच्याकडनं. नवीन बॅटर मैदान शांतपणे पाहू शकाल 40+ देखील असेल. ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात ना, जुनं ते सोनं. इथे मात्र विकेटचं बदल. पंचांचा निर्णय असेल तो लास्ट डिसिजन असेल. जर पंचांना एखादा मात्र डिसिजन थोडासा हार्ड जर गेला तर मात्र ते थर्ड अंपायरसाठी शेवटचं कॉल करतील तेव्हा मात्र इथे थर्ड अंपायर दिला जाईल. नाहीतर पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. नवीन बॅटर विकेट क्रमांक 2 बदल झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गोविंद पाटील यांचं मात्र या ठिकाणी आगमन झाले. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. आपलं देखील खांडपे प्रीमियर लीग मध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर टॉस स्पिन करता सन्माननीय आदरणीय श्री कैलास गंगाराम पाटील उद्योगपती खांडपे यांच्याकडे कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय. नुकताच आपण ती छायाचित्र खऱ्या अर्थानं पाहिली. त्यानंतर बेस्ट सिक्सर आपण नक्कीच गलोशी कमलाबाई जयंतू पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी पाहतोय. कुमार सूरज जयंतू पाटील साहेब यांच्याकडे उद्योगपती खांडपे. त्यानंतर नितेश सुनील पाटील साहेब यांच्याकडनं गिफ्ट सॅम्पल पाहतोय पाहू शकाल. त्यानंतर बेस्ट चौकार या स्पर्धेतील पाहू शकाल आकर्षण करणारं प्राइज कलशी कमलाबाई जयंतू पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयंतू पाटील उद्योगपती खांडपे यांच्याकडनं. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रमेश महादू भोईर साहेब यांच्याकडनं गिफ्ट्स. अशा पद्धतीनं ही सर्व प्राइज हे सर्व आकर्षण या स्पर्धेला मात्र पाहायला मिळत आहेत. चला जाऊया आता मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 2 प्रेक्षकांच्या माहिती करता आणि युट्यूबला जॉईन असलेला प्रत्येक मात्र माझ्या खांडपेच्या गावातील आपण घरामध्ये बसला असाल तरी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ ठाणे व्हॉइस ऑफ पालघर गणेश पांडव तुम्हाला पुनश्च एकदा युट्यूबला जॉईन असणारा प्रत्येक खांडपेकरांचं मनापासून आणि हृदयाच्या अंतकरणापासून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुठेही जाऊ नका. 3 दिवसांमध्ये पाहत राहा ऐकत राहा खांडपे प्रीमियर लीग 2026. चला नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये मिस्टर दिवेश आणि रुपेश आपण पाहतो सायकल होती नॉर्थ सायकलला दिवेश बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती फक्त 6 या आकड्यावरती आहे. प्रेम पाटील यांची चावी जर कोणाकडे असेल तर आपण इथे घेऊन यायची सुपूर्द करा आमच्या मुख्य व्यापी डॅश वरती. प्रेम पाटील यांच्या गाडीची चावी जीत आपण नक्कीच ती चावी इथे सुपूर्द करा. चला जाऊया तर मॅच दर्शन. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो मिस्टर कुशलला स्वयं उर्फ काल्या आपण नक्कीच चावी इथे मध्ये सुपूर्द करायची आहे. भव्य दिव्य एक रचनात्मक आणि खऱ्या अर्थात्मक असं काही करा की भविष्यामध्ये सर्वांनी नाव घेतलं पाहिजे. इथे परफेक्ट स्लाइस केलंय बॉलला.
डीपचा फटका पॉइंट मध्ये सरळ पाहू शकाल. सरळ दिशा दर्शवली गेली आहे. इथे मात्र सरळ निघून झालाय. थर्ड पॉइंट बॉडीला करतो क्लिअर. चौकार. तर मात्र डिझे आणि या 4 धावेच्या सहाय्यानं स्कोर कार्ड 4 पुढे सरकून जाऊन पोहोचतंय 10 या धावसंख्येवरती. वयाच्या 14 वर्षी मास्टर बास्टर सचिन रमेश तेंडुलकर या व्यक्तिमत्वाने जर्सी क्रमांक 10 प्रदान केला आणि टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि क्रिकेटचा देवता म्हणून त्याला देखील संबोधलं गेलंय. आज सुपर डिलिव्हरी नाईस ऑफ द लेंथ ॲज गुड बॉलिंग. म्हणतो ना की तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःवरती जर बिलीव्ह असेल ना तर मित्रांनो जग देखील जिंकता येईल. पण स्वतःवरती विश्वास ठेवा. ती व्हिडिओ सातत्याने व्हायरल झाली असे क्रिकेटमध्ये, मात्र बिलीव्ह ठेवत राहा स्वतःवरती. ज्याने स्वतःवरती विश्वास ठेवलाय त्याने जंग जिंकलाय. कारण या जगामध्ये आपण पाहू शकता की झाडाची सावली देखील झाडाखाली राहत नसते, पण स्वतःवरती विश्वास ठेवत राहा. या पुनश्चित पाहू शकाल खूप चांगल्या पद्धती पाहायला मिळते. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाला. शेवटचं पाहू शकाल की पाणपुडी जमीनवर समुद्राचा प्रवास करते ना त्या पद्धती पहिला बॉल होता. इथे मात्र गुडलँडचा वापर केला गेला. आपल्या सर्व गोष्टींचा वापर इथं करतोय बॉलिंग ट्रॅक वरती असताना. पुढे म्हणतो 2021 पासून क्रिकेट बदललं गेलं. 21, 22, 23, 24, 25, 26 पाहतोय. 6 वर्षामध्ये क्वालिटी क्रिकेट हे ग्रामीण क्रिकेटमध्ये प्राधान्य केलंय. 3 बॉलचा खेळ. चौथा बॉल इथे मोठा सुट खेळायचा होता. पाटानी बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. चांगली होती. स्पीडवर पाहू शकाल एका साईडनं बॅटिंग करण्याकरता मिस्टर रुपेशला पाहतोय. त्याने आतापर्यंत एक चौकार ठोकला गेलाय. दिपेश आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंड वरती होता, तो इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय. जीत पाटील आपण स्वयं ज्या सामने पाहू शकतो इथे मात्र नक्कीच आपण जी गाडी चावी घेऊन यायची आहे. सर्वांनी आदरणीय मोहनजी मारुती पाटील या ठिकाणी त्यांचं केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून पाहू शकाल यांच्या त्या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनापासून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये हा सण पुन्हा येणार नाही, हा दिवस पुन्हा येणार नाही. वर्षाचे 364 दिवस तुम्हाला वेट अँड वॉच करावा लागेल ती खानपे प्रीमियर लीग येण्याकरता. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आस्वाद घ्या. खऱ्या अर्थानं म्हणतात ना की स्माईल खूप काही सांगून जाते. आयुष्यामध्ये दुःख किती आहे, सुख किती आहे आणि क्रिकेटमध्ये केव्हा मात्र आउट पॅच आणि केव्हा नक्की इन्फॉर्म हे पाहू शकाल. क्या बात है. स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी सुपर मॅग्नॅनिझम. क्या बात आहे. लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती असताना मिस्टर कुशलला पण पाहतोय. एका साईडनं अनुभव जरी नसेल म्हणजे क्रिकेटमध्ये महत्वाचं काय प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. क्रिकेट प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही सराव करत राहा. कारण आज आपण वेळ तरी नसेल, सकाळमध्ये थोडं वॉर्मअप असेल, मग मैदानाकडे जाणं असेल, मग जॉब नंतर कॉलेजकडनं त्यानंतर मात्र प्रत्येक नवतरुण आज क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडलाय. 3 नाही तर 3.5 अक्षरांचा शब्द म्हणजे क्रिकेट. 3-3.5 अक्षरांचं प्रेम म्हणजे क्रिकेट. आन बान शान म्हणजे क्रिकेट. सर्वस्व म्हणजे क्रिकेट. इथे हलक्याचा वापर केला गेलाय. खूप चांगल्या प्रकारे पाहू शकाल. फक्त खाली पर्यंत डीप कॅचा पर्यंत गेलाय. असं म्हणतात ना अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों को छोडो मत. सिंगल तिथे फिरता इथे मात्र धोका निर्माण डेंजर यांच्या दिशेनं. फिकी थोडीशी उशीर आली आहे आणि कनेक्शन तेवढं चांगलं होतं. बॅकपट पण जर पाहिलं तर खूप चांगलं स्ट्रॉंग आहे बॅटरचं. कव्हर बॅकअप देखील सुंदर पाहायला मिळाला. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय आता प्रेक्षकांच्या माहिती करता. शिकारी फरनाथ अगेन्स्ट जय महाकाल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळते. 36 बॉल अगेन गेम स्टार्ट आपण पाहतोय मैदानाच्या शॉट्स मध्ये. दुपारचं 17 जरी असेल तरी आपण पाहतो 1 मार्च सुपर संडेचा दिवस. आणि संडे दिवस म्हटलं तर खऱ्या अर्थानं सर्वांचा सुट्टीचा दिवस असतो. कारण प्रत्येक व्यक्ती आज आपला जॉब आपला व्यवसाय बिझी शेड्यूल असताना एकत्र करणारं एक सर्वात मोठं सिम्बॉल जर कोणतं राहील तर माझं ओनली वन क्रिकेट. कारण आज प्रत्येकाला वेळ नाहीये. आज प्रत्येक नातेवाईक किंवा आपला भाऊ देखील बाहेर जरी असेल तरी कॉल आणि व्हॉट्सअप कॉल अशा पद्धतीने कॉल करत असतात. मात्र आज क्रिकेट हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला सर्वांना एकत्रित आणतं. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोचली आहे 13 या धावसंख्येवरती. ओव्हर्स क्रमांक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज आयुषला आपण पाहतोय.
आयकॉन प्लेअर ॲट द बेस्ट क्रिकेट, कारण तुमच्याकडे सर्वोत्तम जबाबदारी असणारी व्यक्तिमत्व म्हणजे आयकॉन प्लेअर लीगमध्ये पॉइंट्सला महत्व दिले जातात. नुकताच आपण जर पाहिले तर असे ग्रामीण प्रीमियर लीग आम्ही कंप्लीट केली आहे. वाईट प्लस पाहू शकते वन बाउन्स असं म्हणते पंच आमचे संदीप पाटील या ठिकाणी दर्शवताना. सेकंड वन बाउन्स चालणार नाही आहे, कारण 1970 साली क्रिकेटला सुरुवात झाली आणि कॉलिन निस्ता या व्यक्तिमत्वाने क्रिकेटचं संशोधन केलं इंग्लंड या देशातील, आणि क्रिकेटचं पहिलं मैदान ठरलं वेल्स इंग्लंड या देशातील, कारण क्रिकेट खेळ त्यांचा आहे. मात्र भारत देशामध्ये सुपर हिट झालाय. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, इथे मात्र परफेक्ट ऑन साइडला झेल होईल का कॅरी, विकेट होईल बदल. विकेट क्रमांक 3 या ठिकाणी मिस्टर रुपेशला परतावा लागेल. एस का वॉट इज आहे. धन्यवाद डीजे. खूप चांगल्या पद्धतीनं एसके नेटवर्कच्या माध्यमातून या चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्व लाईक्स देखील घ्या. एवढी चांगली क्लिअरिटी एक चांगलं वाईज तुमच्यामध्ये पोहोचत आहे. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर आपण पाहतोय सकाळपासून खूप साऱ्या पद्धतीनं प्रत्येक ब्रेक मध्ये पाहतोय एक चांगली सॉंग तुमच्यामध्ये त्यांच्यापासून देखील आपण पाहू शकाल. मनापासून त्यांचं देखील धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन आपण पाहतोय. नव्यान आलाय, कारण डोल्यांचं दुसरं स्वरूप, डोल्यांचं दुसरं नाव म्हणजे नयन. त्यात पण नयन इथे काम करावं लागेल. टॉप बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. स्टार्ट दिली होती खूप चांगल्या पद्धतीनं. स्विच इट रिवर्स बॅटन करायचा होता. लगा तो बात नहीं तो बर्बाद होने वाली गेंद. किसी का भी काम नहीं है. टायमिंग खूप महत्वाचं आहे. पण म्हणतो ना, सेकंद नाही मिनिट बदलते, दिवस नाही रात्र बदलते, वर्ष नाही साकार न बदलते, दिवा नाही मित्रांनो वाद बदलतीये. खूप चांगला पेस आपण पाहतोय. यावेळी चांगला सुकेला आहे. फुटून घेण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ 40 मध्ये पाहू शकाल जिथे फील्ड केली जाईल का. मात्र इथे एक शॉर्ट फील्ड फार पडले, फंबल झाले फील्ड मध्ये. स्टॉप केले गेले शेवटच्या पाहू शकत. जिथे तिसरा धावायचा प्रयत्न. ॲज अ गुड रनिंग सुपर आणि बिग विकेट पाहू शकाल. 3 धावा तिथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट मध्ये काय प्रत्येक 6 क्षेत्र तरी नसेल तरी सेकंद 1 बॉल 1 रन असं इम्पॉर्टंट क्रिकेट. कारण तुमच्या क्रिकेटमध्ये म्हणतात ना की क्रिकेटची लाईफ लाईन जर पाहिली तर सिंगल डबल आहे आणि मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे. या दोन्ही गोष्टी ज्यांनी प्रवास केला असेल ना मित्रांनो त्याला नक्कीच माहिती आहे प्रवास कसा असतो. सर्वांनी आदरणीय दीपक मंगलदास भोईर आपण देखील संपर्क साधायचा. या ठिकाणी झेल होईल का कॅरी. स्वीट केलायचं होतं, अटॅन्स चांगला केला होता मात्र टायमिंग करू शकला नाहीये. दीपकजी भोईर आपण नक्कीच या ठिकाणी शीतन पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या आपण पाहतो नक्कीच विकेट लॉस ऑफ जरी झाल्या तरी मात्र 18 या धावसंख्येवरती आहे. 8 संघांना प्राधान्य दिले गेलंय. दोन्ही टीम्स प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन आपण पाहतोय. 36 बॉल मध्ये ही स्पर्धा तुम्हाला मात्र 6 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळते. सर्व काही गोष्टी खानपेकरांनी खऱ्या अर्थाने करून दाखवले. यावेळी चांगला सोकेला त्यांना डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. सेल द ड्रॉप. झेल छुटा सपना टुटा. कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये झेल का महत्वाचा आहे. पकडो कॅच जितो मॅच सूत्र राहिलं नाहीये. कारण आपण जर आठवलं तर खऱ्या अर्थानं 2019 वर्ल्ड कप अक्षरशः आपण जर पाहिलं तर अफगाणिस्तान अगेन्स्ट आपण पाहिली होती टीम कांगारू ऑस्ट्रेलिया. 7 विकेट लॉस ऑफ होत्या जिथे मात्र मॅक्सवेलचा झेल सुटला आणि स्वप्न खऱ्या अर्थाने संपली गेली ती अफगाणिस्तान खऱ्या अर्थात टीम इंडियाची. आणि जर डेव्हिड मिलचा झेल मात्र सूर्यकुमार यादवने घेतला नसता तर मित्रांनो वर्ल्ड कप भारताने जिंकला नसता. म्हणून क्रिकेटमध्ये कॅचला महत्व द्या. सरबाडी आदरणीय सुभाषजी बलराम पाटील हर्षद वॉटर सप्लाय त्यांच्याकडनं पाणी आपण पाहू शकतो. नक्कीच 12 बॉक्स पाणी या स्पर्धेकरता त्यांचं नक्कीच मनापासून आभार. कारण वॉटर इज इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय मित्रांनो. एक वेळ तुम्ही अन्नाशिवाय राहू शकाल, पैशाशिवाय जगू शकाल, मात्र पाण्याशिवाय जगणार नाहीयेत. आपण जाऊयात या ठिकाणी पाहू शकाल. नक्कीच बेस्ट पास पण म्हणून आपण पाहतो. नक्कीच जी ट्रॉफी आपण पाहायला मिळते
कैलास जोशी कमलाबाई जयंत पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयंत पाटील साहेब यांच्याकडनं उरल्या ग्रुप आपण पाहू शकाल. त्यानंतर राहुल जयराम पाटील यांच्याकडनं बॅट आपल्या पाला मिळते. त्यानंतर बेस्ट बॉलर कैलास कमलाबाई जयंत पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयंत पाटील साहेब यांच्याकडनं आपण चषक पाहतोय. त्यानंतर कुमार विशाल भरवर पाटील साहेब यांच्याकडनं बुट्स आपण पाहू शकाल. शूज जे आपण पाहतोय स्पोर्ट्स अशा पद्धतीने दिले गेलेत. त्यानंतर बेस्ट फिल्डर करता नक्कीच कैलास कमलाबाई जयंत पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयंत पाटील युवा उद्योजक खांडपे यांच्याकडनं चषक. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहू शकाल. कैलास कमलाबाई जयंत पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयंत पाटील साहेब यांच्याकडनं व कैलास विलास दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश विलास पाटील व कुमार अक्षय विलास पाटील यांच्याकडनं सायकल आपण पाहतोय. आपलं पसंत नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. तर आपण घेऊयात इथे छोटासा ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात डीजे. चला जरा वेळ घेऊ नका इथे, जरा स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती करतोय. नाहीतर नक्कीच पंच पण टाइम सेट करायचा आहे. प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्या. धन्यवाद ते डीजे. तर आपण जाऊयात मुख्य मंचावरती. सन्माननीय आदरणीय आपण पाहू शकाल या स्पर्धेकरता ज्यांनी आपण पाहू शकेल की मुख्य मंचावरती स्थान आहेत. मी नक्कीच आयोजकांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सन्माननीय आदरणीय पंडितजी तुकाराम यांचा मते या ठिकाणी सन्मान करण्याकरता मी नितेशांना विनंती करतोय की चेतनांना की आपण आपलं शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी माहिती शाल नाहीये ते खरं तर भगव वस्त्र पाहू शकाल. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं तुम्ही नक्कीच पाहू शकाल. आणि स्वतःची जी आपण पाहतो नक्कीच सन्मान चिन्ह. चला मॅचला सुरुवात करा. कैलास रतन गुल्ल्या पाटील यांच्या स्मरणार्थ खांडपे प्रेमी गणल्या पाटील यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नक्कीच कुमार आकाश रतन पाटील यांच्याकडनं पाहू शकाल. नक्कीच राष्ट्रीय बजरंग दल ठाणे यांच्याकडनं सन्मान चिन्ह. तर आपण जाऊयात ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यावरती पंडित तुकाराम पाटील यांच्या मात्र या ठिकाणी सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही संस्कृती नाही आहे, ही परंपरा आहे. आणि परंपरांचं आपण आज प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद डीजे. चला जाऊयात मागच्या दिशेनं. ओट क्रमांक या ठिकाणी 4 गोलंदाजी मागवरती आलाय. गोलंदाज मिस्टर विनोद. धावसंख्या आपण जर पाहिली तर थोडंसं पाठपुढला पाहायला मिळते. लुस्कुरी मॅच ॲज अ इम्पॉर्टंट खूप काही महत्वाचं असेल. स्पीड केला इथे मात्र स्लोवरला सरळ मात्र शपून ऑप्शनच्या बाहेर जाऊन सरळ बॅकवर्ड अट्रॅक्शन पाहायला मिळाला. शेडू मात्र नक्कीच फाईन डिफला चाललाय. सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा तिथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं तसं की आपण पाहतोय सर नक्की पंचाची कोणी वाद घालू नका. पंचांनी अंतिम असेल कारण आपले ऑफिशियल पंच दूरवरची ते इथं म्हणता येत आहेत. त्यांचा देखील मान सन्मान ठेवा. कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती मात्र तुम्ही कमेंट करू नका. पण पाहिलं तर इथे धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. ओट क्रमांक 4 त्यातील पहिला बॉल इथे मध्ये डिलिव्हरी केला गेला मिस्टर विनोदनं बॉलिंग ट्रॅक वरती असताना. शेख कानिफानाथ आणि जय महाकाल आपण पाहतोय. यावली भीम बॉल सरळ निघून चालला. आज नो डाऊट आपण पाहू शकाल भीम प्लस चौकार टोटल अशा मात्र 5 धाबा आणि 5 धाबेच्या मदतीनं धन्यवाद डीजे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गोविंद यांचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जाईल. माहिती शाल पाहू शकाल भगव वस्त्र. खऱ्या अर्थानं मित्रांनो आठवणी असतात, आठवणी रडतात, आठवणी निघून जातात, आयुष्य संपतं मात्र आठवणीच राहतात. पण कधी विसरू नका हे क्षण आहेत. हे क्षण पुन्हा मिळणार नाहीत. आपण जाऊयात मुख्यमंचावरती पाहू शकाल रितेश पाटील यांच्या शुभसंबंधी या ठिकाणी सर्वांनी आदरणीय प्रकाशजी साहेब यांचं मत सर या टीममध्ये पाहू शकाल. पटकन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र पाहू शकाल बॉल मध्ये निघून चालला पुनश्च एकदा चौकार. क्या बात आहे. वाट बाडिंग. त्यानंतर सर्वांनी आदरणीय उद्धवजी पंडित पाटील यांचा मध्ये सत्कार केला जाईल. मुख्यमंचावरती सन्मान आणि सत्कार करण्याकरता विनंती रितेशांना की आपण या ठिकाणी उद्धवजी पाटील यांचा मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे.
इन ऍक्शन नक्कीच नेक्स्ट मॅच खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या जर्सीवरती पाहू शकाल की पिंक हे मात्र खऱ्या अर्थात प्रेमाचं प्रतीक आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय वैभवजी सुरेश पाटील यांचं मत या ठिकाणी त्यांच्याकडनं गिफ्ट आपल्याला दिले गेले. त्यांचं मत या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. छतननीय रितेश पाटील यांना विनंती करते की आपण या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा. या स्पर्धेची भेट आणि या स्पर्धेची पद्धत पाहू शकाल की भगव वस्त्र आपण पाहत आहे ज्याच्यावरती महाराजांची छायाचित्र पाहायला मिळतात. जय शिवाजी आणि जय भवानी. मागच्या दिशेनं और क्रमांक आपण पाहू शकाल 4 या ठिकाणी मात्र बॅक टू बॉन्डेज आपल्याला कंप्लीट झालेत आणि या 2 चौकारच्या साह्यानं त्यानंतर नक्की नो बॉल वरती पाहायला मिळाला. आज धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ते आपण जर पाहिली तर या ठिकाणी 4 विकेट लॉस ऑफ 31 या धावसंख्येवरती आहे. प्रमुख पाहुण्यांना एक विनंती असेल की आपण सन्मान चिन्ह घरी घेऊन जा. आमच्याकडे आयोजकांना नक्कीच माहिती पोहोचती आहे की सन्मान चिन्ह तुमच्याकरता दिली गेली ती इथे ठेवू नका. ह्या आठवणी आहेत, ह्या आठवणी पुन्हा मिळणार नाहीयेत. पुढे म्हणतो ना जगा असं की मात्र नक्कीच आकाश देखील कम पडेल. जगा असं की कर्तृत्वाने इथे मात्र स्वीट पुनश्चेता रिवर्स बॅटिंग करायचा होता. तुम्हाला पहिल्यांदा स्टँड करावा लागेल बिग बॅटर मैदानाच्या सायकल एंट्री असताना. त्यानंतर आपण पाहिलं तर सर्वांनीय आदरणीय अमोलजी तारे या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यावरती विराजमान आपलं देखील मात्र खानपे प्रीमियर लीग मध्ये आणि या 8व्या वर्षामध्ये पहिल्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चांगला स्विंग पाहायला मिळतोय. परीक्षण दिली जाते बॉलिंग ट्रॅक वरती असताना. बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहिलं तर विनोद ह्या नावाची गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळते. थोडं म्हणतो ना जिथे एक लेन चांगली आहे. आपण जर पाटा विकेट देखील असेल तरी मात्र इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मैदानाची आखणी आहे खूप साऱ्या पद्धतीनं आपण स्टँड देखील पाहतोय. अडीच दिवसाची मेहनत आज ही खानपेकरांची आपल्याला रंगतीला पाहायला मिळते आहे. आणि होली महोत्सव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका आणि गाव मात्र खानपे हे चर्चेमध्ये राहिलंय. धावसंख्या आपण पाहतोय 31, 32. इथे मात्र झेल होईल का ऑन साइडला स्टॉप केलंय. क्या बात आहे. इमॅजिन ऑफ द फील्ड ॲट दिस टुर्नामेंट. अप्रतिम पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या मुवमेंट मध्ये पूर्णपणे आपली बॉडीला हवेमध्ये झेपावलं गेलं आणि बॉलला स्टॉप केलं गेलंय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 वरती आहे. आतापर्यंत षटकातील बॉल कंप्लीट झालेत. अंतिम बॉल आहे. और क्रमांक 4 जरी असेल तरी आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा पाहू शकाल नक्कीच सर आडव्या बॅटला फेस केला गेला बॉल सर आपल्या मात्र खेळाडू कक्षाबद्दल निघून जाईल. 1 बाउंस स्वरूपाने आला इथे मात्र चौकार. और क्रमांक 4 इथे कंप्लीट झाली आहे आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 38 या धावसंख्येवरती. सर्वांनी आदरणीय गणेशजी सीताराम तारे यांचं मत या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यावरती विराजमान हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यात घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा खानपे प्रीमियर लीग. त्यानंतर रवीन भोईर यांचं मत या ठिकाणी उत्कृष्ट 40 लेजंड सिनियर क्रिकेटर खानपे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी या ठिकाणी विनंती करतोय फक्त नक्की एक्सपिरियन्स एज अ बेस्ट टीचर सिनियर क्रिकेटर 40+ देखील असेल तरी आज आपण पाहू शकाल. सन्माननीय आदरणीय रमेशजी तरेसाहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. उद्योगपती नक्कीच ठाणे आपण पाहू शकतो. युवा डासिंग डायनामिक पर्सनॅलिटी चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असं व्यक्तिमत्व आणि गोड व्यक्तिमत्व यांचं मत या ठिकाणी आगमन झालंय. आपण देखील आता मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान सात मॅचच्या दिशेनं ओव्हर क्रमांक 5 बॉलिंग मार्क वरती आलाय प्रमोद. 6 ओव्हर्स मध्ये पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 या धावसंख्येवरती 38. बॅटर पण पाहिलं तर सायकल एंड वरती पाहू शकाल. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत होती आहे. दिवेश आणि त्याच्या साथीला नयनला पण पाहतोय. ॲज बेस्ट सपोर्ट इज इम्पॉर्टंट स्कोर कार्ड ॲज अ पार्टनरशिप. ओव्हर क्रमांक 5
गोलंदाजी माकवर्दी प्रमोद. चला थोडस स्पीडअप करा मात्र. चांगला बॉल आहे, खूप चांगल्या पद्धती इथे मात्र नक्कीच थर्ड बॅट डिफ्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस खूप सुंदर होता. तंत्रशुद्ध फलंदाजी ॲज अ इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला त्या पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल. बॅकवर्ड झोन स्टेप आउट असेल अशा पद्धतीने आपण पाहिलं तर या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं स्कोर कार्ड 40 या धावसंख्येवरती आहे. यानंतर आपल्याला मॅच क्रमांक 3 एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आणि त्याच्या अगेन्स्ट बघू शकत नक्कीच जय निखारे देव. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस करण्याकरता. यानंतर होणारी मॅच क्रमांक 3. चांगला स्ट्रोक इथे मात्र लावून द कार्पेट ऑन साइडला 30 सर्कल शॉट मध्ये. इनफिल्ड आपण पाहिले तर खूप चांगले पाहायला मिळते. आपण पाहू शकाल की स्क्वेअर मध्ये खेळाडूंनी ऑन साइडला पाहतो 2 खेळाडू पाहतो. एसचा कव्हर मध्ये पाहायला मिळतात. पूर्णपणे आपण जर पाहिलं ना तर बॅटर तिन्ही स्तंभ दाखवून पूर्ण क्रीज सोडतोय. त्यानंतर आडव्या बॅटर फेस करायचा प्रयत्न करतोय. इथे मात्र 22 रन्स पंच दर्शवताना मिस्टर संदीप पाटील. चला गाडी आतमध्ये येऊ द्या. धावसंख्या आपण पाहतोय 42 या धावसंख्येवरती सूर्य देखील आपल्या मस्तकाला दस्तक देतोय. 1:47 पाहतोय. 1 मार्च हा दिवस सुपर संडे मध्ये खानपी प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. इथे हॉफस्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल. पंचांच्या दोनात समांतर धाव मात्र अवांतर. धावसंख्या 1 ने पुढे सरके आणि जाऊन पोचती आहे. 43 या धावसंख्येवरती आहे. लो स्कोरिंग मॅच बॅडमिंटन इज इम्पॉर्टंट मॅच. लो स्कोरिंग मॅच इन हिस्ट्री ऑफ क्रिकेट हे विचारून जमणार नाही मित्रांनो, कारण हवा पूर्णपणे स्टॉप झाली आहे. राईट ऑन द टार्गेट. सरळ या ठिकाणी फर्निचर स्टार्ट केला गेलाय. क्लीन बॉल दांडी गोल. विकेटचं बटन खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. सरमाडी आदरणीय अक्षयजी विलास पाटील यांचं मत या ठिकाणी ऐकून झालंय. त्यानंतर आपलं देखील पाहू शकाल नक्कीच मानार सन्मान मुख्यमंचावरती या प्रत्येकाला दिलेला मान सन्मान आपण पाहतोय. एक भव्य दिव्य या स्पर्धाची चर्चेमध्ये राहिली आहे आणि खऱ्या अर्थानं एक बलाढ्य ताकदीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. पूर्ण गावाचा सपोर्ट असणारा मित्रांनो आयुष्यामध्ये गाव पुढे जात राहतो. जेव्हा गावात सपोर्ट नसतो त्यामध्ये गाव कुठेतरी मागास राहतो असं नक्कीच नेहमी विसरू नका. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक विभागातील स्पर्धा जेव्हा करतो ना एक वेगळा अनुभव नेहमीच पाहतोय. अक्षय पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अंतिम आपण जर पाहिलं तर इथे ओव्हर क्रमांक 5 मध्ये बॉल कंप्लीट झालेत. 4 धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती या 43 बॉल क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे बॅट्समॅन छोटा सुख खेळायचा होता. सरळ पाहू शकाल बिग विकेट इज गॉन. स्ट्राईक कॉम्प्लीट इथे परतावा लागेल. बिग बॅटर मिस्टर नयनची फलंदाजी इथे आली आहे. राहुलची फलंदाजी इथे आली संपुष्टात. 0 वरती मात्र राहुल बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. सर यानंतर मॅच क्रमांक 3 दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये विराजमान व्हा. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विषयात जर पाहिलं तर नक्कीच जय निखरादेव. चला दोन्ही कॅप्टन्स. निखरादेवचा कॅप्टन इथे आलाय. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा टीमचा कॅप्टन्स आपण या टॉस करण्याकरता मी मांडीवरना विनंती असेल. यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. अजूनही अंतिम स्पेल मात्र बाकी आहे. दीपक मंगलदास भुईर आपण संपर्क साधायचा आहे.
चेतन यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने परफेक्ट केलाय. इथे मात्र ऑन द कार्पेट एस्ता कबरला सरळ निघून चाललाय. याद सुपियाचं यारो बाणासारखा वेगवान तेजार करते तो बॉडीला क्लिअर. चौकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 47 या धावसंख्येवरती. तीन दिवसाचा विद्यमान सोला, 3 दिवसाचा रणसंग्राम, 3 दिवसाचा मैत्रीपूर्ण चषक आपण पाहत आहे. कारण गाव पूर्णपणे एकत्र आहे आणि आज 3 दिवसामध्ये होली महोत्सव असताना हा स्पर्धेचा मात्र आनंद घेत असताना पाहू शकाल. दीपक भोईर यांचं मत देखील या ठिकाणी अगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हा. सरस पहिल्यांदा आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्याआधी आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक आपण जर पाहिलं तर लास्ट ओव्हर क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती आलाय. आयुष गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळी चांगला सुख खेळायचा होता पाहू. इथे मध्ये चेंडू हवेमध्ये आहे. थॉमस लाड मध्ये चेंडू इथं पाहू शकेल. नक्कीच लाड होत असताना 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. या स्पेल मध्ये जर 15 ते 20 धावा आल्या निश्चित ते चांगले स्कोर कार्ड पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत लास्ट ओव्हर्स मध्ये धावसंख्येचं टोटल तुम्ही जर पाहिली तर 49 आहे. 49 रन. सर्वांनी आदरणीय देविदाजी पाटील या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील पाहणार सर्व सिनियर लेजंड क्रिकेटर खांडपे आपण पाहतोय. ज्यांनी क्रिकेटला सुरुवात दिली खांडपे गावाची आणि एखादी ओळख दिली क्रिकेटच्या नकाशावरती, तर सर्वांचं मध्ये या ठिकाणी आपलं आगमन होताना पाहायला मिळतंय. ते बॅटचा फेस पाहू शकता पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस ह्याच गोष्टीचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फन्नाट वेग आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच शेख अनिफानाचा गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज मिस्टर आयुष एक्सप्रेस त्याच्याकडे आहे. एक पेस त्याच्याकडे पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम 4 बॉल बाकी आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक पाहू शकतो. गॅप मधनं 2 डिस्टन्स मधनं बॉल निघून चाललाय. धन करायचं होतं बॉन्ड क्लिअर. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते 53. जय महाकाल टीमचा आपण जर बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर थोडीशी मात्र बॅकफुटला पाहायला मिळाली. टॉप ऑर्डर खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल खूप दूर खेळला जात. थोडंसं मात्र आतमध्ये स्विंग जर केलं असं चांगल्या पद्धतीने मात्र डिलिव्हर केला असता तर लाईन खूप चांगली असते. पण म्हणतो ना की एक एक्सपिरियन्स का असतं आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट क्रिकेट. या 2 गोष्टींमध्ये क्रिकेट तुम्हाला खऱ्या अर्थात परावर्तित करेल. व्हाईट बॉल धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचेल 54 या धावसंख्येवरती. लो फुटच बॉल पाहू शकाल. नक्कीच इथे बॅकवर्ड स्क्वेअरली डीपला निघून चाललाय. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या इथे मात्र 4 ने पुढे जाऊन पोहोचेल. 58 आहे धावसंख्येवरती. असं वाटतं ते 50+ जाईल की नाही हा प्रश्न समोर उभा होता. मग त्यानंतर वेट अँड वॉच एक्सपिरियन्स पाहायला मिळतीये. 59 वेग. इथे मात्र विकेटचं बदल. धावतीत सुरू पण पाहतो की विकेट्स गॉन. आणि विकेट्स नंतर आपण पाहू शकाल की जे प्रेशर पाहायला मिळतंय कारण बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ. सर्वांनी आदरणीय जयजी बालाराम पाटील या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील बडाबसून आणि स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चला नवीन बॅटर
कारण अंतिम ओव्हर्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर मोठी धावसंख्या मोठे स्ट्रोक आले नाहीयेत असं वाटलं कुठेतरी मात्र फायटिंग करू शकेल पहिल्या इनिंग्स मध्ये आणि धावसंख्या टोटल आपण पाहिली तर 58 वरती जाऊन पोहोचली आहे 7 विकेट लॉस ऑफ आता पण त्या मॅच मध्ये 7 विकेट्स आपण पाहिली आहेत यानंतर टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतोय रितेश शान टीम कंपनी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहतो नक्कीच सैनिक खेळते पाहू शकाल कॅप्टन्स आपण पाहतोय येलो आणि पिंक्स यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच क्रमांक 3 क्या बात आहे काय जबरदस्त पिच पाहायला मिळतंय थोडं म्हणतो ना की सेकंद का हवा आहे चेंज केलं बॉल मध्ये पेस केलं होतं विकेटचं बदल बॅट चेंज पाहायला मिळालं पंचमध्ये संदीप पाटील दर्शवताना 8 विकेट लॉस ऑफ षटक आपण जर पाहिलं आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पुजती आहे देवीदासजी आनंदी पाटील यांना विनंती करतो त्यानंतर संदीप गजानन पाटील आणि गणेश तराम तर यांना विनंती करतोय की आपण जाऊयात टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करण्याकरता आपण विनंती करतोय नक्कीच आपण पाहतोय या विभागातील चांगले व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता खूप सारे प्राइज खूप सारे आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी आमचा कॉल केला जाईल मॅच क्रमांक 3 पाहू शकाल एका साईडनं रितेश आणि टीम कंपनी आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स आणि त्यानंतर श्री निखिल देव यांच्यामध्ये एक साइडला काय काय आहे सांगा जरा आपण जाऊयात ज्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन दोन्ही कॅप्टन्स पाहू शकले एका साईडनं रितेश टीम कंपनी तर एका साईड पाहायला मिळणार आहे एकविरा स्पोर्ट्स केपीएलचा कॉल केला गेलाय आणि इथे मात्र नक्कीच नामीचा कॉल आपण जर जिंकला गेलाय मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते नामीचा कॉल जिंकला गेलाय रितेश आपण पाहतोय त्याला मात्र कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी दिलं जाईल मान्यवरांना विनंती करतो यानंतर आपण पीठास्पती स्थाना पण व्हायचंय तर नक्कीच रितेश नामीचा कॉल दोन्ही आपण कॅप्टन्स बसायचे इथे टॉस बॉक्स मध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी आपल्याला विविध आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थानं हे टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय सोन्या अंबू पाटील शाखा प्रमुख खांडपे त्यानंतर शैलेश सोन्या पाटील त्यानंतर दीनानाथ सोन्या पाटील तर नक्कीच रितेश नानेबीचा कॉल जर जिंकला आणि मात्र पाहू शकाल काय निर्णय असेल आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू फिल्डिंग करू फिल्डिंगचा निर्णय असेल आणि कोण दोन आयकॉन प्लेयर कोण असतील तुमच्या टीम मध्ये आमच्या आयकॉन प्लेयर कुणाल पाटील आहे कुणाल पाटील आहे तर नक्कीच कुणालकडनं काय आज अपेक्षा असेल कुणालकडनं खूप सारी अपेक्षा आहे कारण की चांगला प्लेयर आहे गावचा तो त्यानंतर स्पर्धेबद्दल आयोजनामध्ये स्वतः आयोजक आहे कसं वाटतंय गावची स्पर्धा आहे म्हणजे स्पर्धेबद्दल काय म्हणशील काय नाही तर आयोजकच आम्ही आहे आणि दरवर्षी स्पर्धा आपली कशी पुढे जाईल हेच बघण्याचा प्रयत्न करतो आणि वर्षानुवर्ष कसा चेंजेस होईल स्पर्धेमध्ये हेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि पुढील पण असंच करू तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तू आणि तुझ्या टीम करता देखील कारण आपल्यासोबत जॉईन होते आपण जर पाहिलं तर नक्कीच एका साईडनं आपण पाहू शकाल की नक्कीच जे निखिल देवचे कॅप्टन मिस्टर रितेश आणि कॉल जिंकला गेलाय आणि डिसाईड केलंय बॉल फर्स्ट तर नक्कीच आपण जातोय ऐकवीरा नक्कीच स्पोर्ट्स खंडोबा कॅप्टन्स जर नानीबीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता काय नाही आम्ही मग फिल्डिंगच घेतली असती फिल्डिंग घेतली असती आता बॅटिंग आली आहे थोडंसं आपण पाहिलं तर हिट देखील पाहायला मिळते हवा पूर्ण स्टॉम आहे नंतर महत्वाचे बॅटर कोण असतील कोण नाही ज्याने त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा 60+ जाण्याचा प्रयत्न असेल त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील आवडता खेळाडू कोण आहे कृष्ण राजपुते नक्कीच धन्यवाद तर नक्कीच आपण जाऊयात ओटू कॉमेंट आमच्यासोबत जॉईन नक्कीच पाहू शकाल आमचे साथी कॉमेंटर ज्यांचं 6वं वर्ष स्पर्धेकरता मिस्टर समीर ठाकरे या ठिकाणी नार्वीचा कॉल जिंकला गेलाय रितेश आणि टीम कंपनी अँड डिसाइड बॉल फर्स्ट थँक्यू सो मच पांडव आदरणीय प्रमोद मंगलदास भोईर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत
मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि इथे आता हा जो सामना तुम्ही पाहतायत जिथे 58 धावांचं लक्ष उभारण्यात आलेलं आहे, 60 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. 60 to win in 6 over, 10 run per over, 10 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि विशेष बॅटिंग करत असताना आपण बघतोय की सुरुवात षटकारानं केली विजेंद्रनं, त्यानंतर आदरणीय गणेश सीताराम तारे यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मागच्या वर्षी तर गणेशजी तारे यांनी पैशांचा पाऊसच पाडला होता सर्वच खेळाडूंवरती. नाही, हळूहळू ती फायनल डे मध्ये प्रेम भाऊ आपण जाणार तसं होणार आहे काम. दिलदार व्यक्तिमत्व आहेत आदरणीय कैलास गंगाराम पाटील ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचा देखील आपण सन्मान इथे करत आहोत. त्यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सामना तुम्ही पाहताय जय कानिपनाथच्या विरुद्ध जय महाकाल, आणि जिथे जय महाकाल संघानं बॅटिंग करत असताना प्रथमतः 59 धावा बनवल्या. जय कानिपनाथ संघाला विजयाकरिता 60 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलं. सलामीची जोडी असेल 40+ कॅटेगरी मधून, आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह ज्यांनी मला स्पॉन्सर केलेले आहेत आकाश रतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चला डाव सुरू करायचा. 60 to win आहे, 60 धावांचं लक्ष त्या ठिकाणी पार करायचं आहे. सलामी वीर आपण पाहतोय मनोजच्या सोबतीनं विनोद आलाय. पहिलाच बॉल विजेंद्रचा, मिड ऑन ला फिल्डर चूक करणार नाहीये. पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट क्लेम करत असताना शून्यावर खेळाडू बाद. जिज्ञेश जयराम पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संघ मालक देखील आहेत लोकरादेव संघाचे, जय कानिपनाथ संघाचे जिज्ञेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रेम पाटील यांच्या शुभाचे सर्व सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. नितेश पाटील संघ मालक खुश असतील. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे, त्याच्यानंतर कटर पाहायला मिळतोय. विजेंद्र पाटील त्याच्याकडे क्वालिटी आहे, क्षमता आहे. 40+ क्रिकेट गाजवलंय या वर्षामध्ये. आदरणीय संदीप गजानन पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख आणि निखारेदेव संघ मालक देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. विकेट नंतर आला डॉट बॉल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ओहो हो, सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा, परंतु विजेंद्र समोर हे काम सोपं नाहीये. चला तर दिनेश पाटील यांनी जो झेल पकडला त्याच्यासाठी गणेश तारे यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. चर्चा आपण तीच करत होतो ना की गणेशजी तारे म्हणजे खेळाडूंवरती पैशांची उधळण त्यांनी मागच्या वर्षात केली होती. खर तर या स्पर्धेमध्ये योगेशजी सुदाम हजारे, प्रोप्रायटर शिव लॉजिस्टिक, त्यांनी देखील आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर अजित अरुण तारे यांच्याकडनं देखील सन्मान चिन्ह आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सर्वच पुरस्कर्ते
पहिली धावाखेर धावफलकावरती लागली आहे. 10च्या एव्हरेजनं धावा जोडायच्या 40+ हे षटक सुरू आहे आणि आता समोर असेल स्ट्रायकिंग एंडला विनोद असेल. 40+ कॅटेगरी मधून पहिलं षटक ज्या वेळेला मनोज टाकत होता त्यावेळेला पहिल्याच बॉलवर सिक्सरने आगाज केला होता. कट करायचं होतं बॅकफुटला जाऊन आणखी एक चांगला बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. दबाव वाढत गेला, प्रेशर वाढत गेलेला आहे. तो म्हणजे आता संघावरती बॅटिंग करत असताना जय कानिफनाथ, जय महाकालच्या विरोधात पॉवर प्ले मध्ये प्रेशर टाकत असताना विजेंद्र पाटील ऑन साइडला हुक केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा फिल्डर पाटमोरे धावतोय आणि काय झेल पकडलाय. व्हॉट एक्सलंट टेकन. दिवेश पाटीलनं पकडलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. आणि या झेलसाठी देखील गणेश तारे यांच्याकडनं 200 रुपये. कम ऑन डीजे. What a great catch. It was a great catch. दिवेश कडनं तो झेल पकडण्यात आला होता आणि देवीदास पाटील यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल या झेलासाठी. दिवेश करिता आणि गणेश तारे यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि अशी बक्षीस आहेत ना कुठेतरी खेळाडूंचं मनोबल आत्मविश्वास वाढवत असतात. नितेश पाटील यांच्याकडनं 555 रुपये. क्या बात है. नितेश पाटील त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत खांडपेच्या आणि जरूर संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत जय महाकाल. आदरणीय शशिकांत सुदाम पाटील सध्या प्रेक्षक स्टँड मध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. ट्रॅक वेगळी असं नाही सर, ते मॅनेज झालेलं आहे कारण काहींना ट्रॅक्स होत नाहीयेत त्याच्यामुळे ते मॅनेज केलेलं आहे. ऑर्गनायझिंग कमिटीने ऑलरेडी सांगितले ते काहींना ट्रॅक झालेल्या नाहीयेत त्यांच्यासाठी ब्लॅक ट्रॅक अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. चला आता वेळेवरती लक्ष द्या टीम जय महाकाल. आपल्याला 5 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आज कोणत्याही परिस्थितीमध्ये, लक्षात ठेवा. आणि गावातील बघा मी विनंती करतोय की आयोजकांनी आम्हाला ही सूचना दिलेली आहे. गावातील कोणताही राजकीय वरिष्ठ व्यक्ती असेल किंवा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये वरिष्ठ असेल, निसंकोचपणे दादांनो मित्रांनो आपण मंचावरती येऊन बसा, आपलं स्वागत असेल. सेकंड ओव्हर. 40+ चे बॅटर आता गेल्यानंतर मागे चूक घडली आहे. बॉल निघालाय मागे फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला करण्यात आलं आणि त्याच दरम्यान 2 धावा तिथे मिळतात. फलंदाजीची जोडी आता बदललेली आपण बघतोय. वैभव आणि राहुल ही जोडी आपल्याला बघायला मिळेल. वैभव आणि राहुल आलेले आहेत कारण आता पहिलं षटक संपल्यानंतर तुम्हाला एक संधी असते की तुम्ही 40+ चे खेळाडू रिटायर करू शकता. रेग्युलरची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाठवू शकता आणि ती रेग्युलरची जोडी आता मैदानामध्ये आलेली आहे आणि या दोघांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि गोलंदाजी करतोय सध्या दिवेश. काय झेल पकडला होता, कट करायचं होतं जागेवरून. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळते. वेगवान बॉल येतोय, निर्धाव चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते आणि दबाव आता अधिक वाढवत असताना जय कानिफनाथ संघावरती. जय महाकाल वर्सेस जय कानिफनाथ.
हो आता कट केलाय परंतु फिल्डर आहेत गली रिजन मध्ये. धावबाची संधी, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट गॉन. बॅक टू बॅक त्या ठिकाणी विकेट्स देखील येतात आणि आता दबाव अधिक वाढत चाललाय. तो म्हणजेच जय कानिपना संघावरती त्या दबावातून बाहेर निघण्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल आणि तो मोठा फटका आता खेळावा लागेल जय कानिपनाच्या फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये आता कुशल आलाय. धावा धावफलकावरती फक्त 2-3. चला तर लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक पूर्ण करतात जर खेळाडूंना 999 रुपये दिले जाणार आहेत. गणेशी तारे यांच्याकडनं क्या बात आहे. दिवेश हा बॉल आउटसाइड ऑफ आणखी एक निर्धाव. कुशल आला आणि कुशलच्या समोर गोलंदाजीचं कौशल्य सादर करत असताना दिवेश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ दिवेशचा बॉल बॅकफुटला गेले, दिशा दाखवली आहे, गलीमधून बॉल निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे, स्लोप त्या ठिकाणी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ओहो, बॅटची कड घेत असताना बॉल मात्र मागे निघून गेला. 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेलेली आहे. तुम्ही पाहत आहे सध्याच्या घडीला 7 धावा. बोल तयार. पुन्हा एकदा दिवेश. धावसंख्या धावफलकावरती 7 झाली आहे. 7 ऑन द बोर्ड नाव. आणि इथून आता जरूर थोडासा जो दबाव वाढलाय तो या चौकारानं थोडाफार कोयना कमी करण्याचा प्रयत्न केलाय जे कानिपनाच्या फलंदाजांनी. युद्धेश पाटील या संघाचे संघ मालक आहेत, थोडेसे नाराज असतील कारण कामगिरी थोडीशी खालावलेली. हो यावेळेला समोर स्लॉग इट लॉंग ऑन ला फिल्डर रुपेश अंडर इट and he makes no mistake. What excellent taken. One more wicket. वा वा, रुपेशने काय झेल पकडलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं दिवेशला आणखी 200 रुपये, रुपेश साठी देखील 200 रुपये. क्या बात आहे. गणेश तारे पैशांची उधळण करत असताना खेळाडूंवरती आणि खेळ काय राहिलाय. नितेश पाटील 555 फॅम टीम जय महाकाल संघाचा जबरदस्त खेळ त्या ठिकाणी बघायला मिळतोय. जरूर आपण बघतोय की जय कानिपना संघाला आता पूर्णपणे प्रेशराईज केलेला आहे, दबावात टाकलाय. आदरणीय गिरीश अविनाश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खांडपे प्रीमियर लीग मध्ये सर्वांचाच नक्की सहभाग आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतो आयुष. आयुष 7व्या क्रमांकावरती आलाय.
दबाव वाढत गेला. राहुल या खेळाडूवरती नक्कीच विश्वास असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित येणारे 4 षटक आणि 53 धावांची आता आवश्यकता असेल. समीकरण कठीण झालंय, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच कठीण नसतं. आपण अनेकदा बघितलं की होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला, खेळ बदलायला देखील या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. आणि राहुल मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो. तो एकदा का इथे लागला ना, मग काय 53 4 कशाला 3 मध्ये देखील पूर्ण करू शकतो. ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. चला, वेळ जास्त घेतात मित्रांनो, कृपया आता वेळेवरती लक्ष ठेवा. बॉल तयार. तिसरं षटक. हो, बॅटची आतली कड फाईन लेगच्या दिशेने बॉल येतो. पायानं बॉल अडवला. व्हेरी गुड स्टॉप. 40+ खेळाडू आहे, परंतु काय चतुर आहे, काय चाणाक्ष आहे. वा, 54 वर्षाचा खेळाडू आहे. तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंग केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विश्वास पाटील इज देअर. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 8 धावा. आयुष आणि राहुल. तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहतात गोलंदाज नयन आला. जय महाकाल टीम, पंच देखील तुम्हाला वॉर्न करतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, आम्ही समजू शकतो, परंतु आता तुम्ही जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. कारण 5 मॅचेस आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आज कंप्लीट करायचेच आहेत. शॉर्ट ऑफ लेन, शॉर्ट ऑफ लेन. तप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बाउन्स प्राप्त केला. नयन येतोय आणखी एक निर्धाव. मॅच मध्ये दबाव वाढवलाय. कोणताही संघ आपण जर विचार केल्यानंतर नेहमीच पहिल्या विजयापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं, जय लोकर देव संघानं पहिल्या विजयानं सुरुवात केली. विजयी आगाज, विजयी सलामी. डिफेंडिंग चॅम्पियन जय ब्राह्मण देव संघाला परास्त केलं. मागच्या वर्षीची स्पर्धा जय ब्राह्मण देव संघानं जिंकली होती आणि काय तो जल्लोष पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आल्या. फिल्डर येत्या डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव इथे मिळेल. सेकंडचा कॉल. थोडंसं फंबल जरूर झाला आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. स्कोर मोसम विथ डबल टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती दुहेरी आकड्यामध्ये आता प्रवेश करत असताना 10 वर. चेसिंग करणं कठीण राहिलं असं म्हणू शकतो आपण, कारण आजचा हा दुसरा सामना आहे आणि धावांचा पाठलाग तेवढा सोपा नाहीये. थोडस डिले होत आपण. उद्घाटनीय दिवस असल्या कारणाने थोडस आपण पाहतोय. फुल टॉस, बॉल हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर येत होता बॉलवर. एक धाव इथे मिळाली आहे. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड नाउ. 49 ची गरज आहे. राहुल देखील चाचपळतोय आणि आता बॅटर आयुष देखील आता तिथे थोडस चाचपळत असताना राहुल स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बॉल तयार. तसंही अजूनही जय कानिपनाचा विचार केला तर फलंदाजीला येण्यासाठी अजूनही प्रमोद पाटीलचं येणं बाकी आहे. त्याच्यामुळे आता जरूर थोड्याशा नजरा त्या खेळाडूवरती असतील आणि त्याला यावं लागेल. आता त्याला यावं लागेल कारण राहुल बाद झालाय. बिग विकेट, बिग लॉस आणि विजेंद्रचा सेलिब्रेशन. कम ऑन डीजे.
विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि फायनली आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आला 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. याच फलंदाजाविषयी आपण चर्चा करत होतो आणि तो आता मैदानात आलाय, परंतु आता दबाव त्याच्यावर देखील असेल, कारण डावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 आहेत. 49 ची गरज आहे आणि इकडनं आता आपण विचार केला तर बॉल शिल्लक असेल ते 19 बॉल 49 धावांची आवश्यकता. बोलत या नयन सोडून दिला, बॉल सोडून दिलाय, अगदी लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल होता आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना आता 12 वर. बरोबर 19 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. परफेक्ट 60 धावांचं लक्ष त्या ठिकाणी उभारण्यात आलं आणि 6 ओव्हर मध्ये 60 धावा तेवढी मोठी टोटल दिसत तर नाहीये, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच भविष्यवाणी आजवर गेलेली नाहीये. हा फुल टॉस वळवू द्या, बॉल दिशा दाखवलीये, प्रमोदनं त्याचा क्लास दाखवलाय आणि बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईन सीमा पार, चौकार. बाउन्स त्याच्याकडे चांगला आहे आणि त्याच्यामुळे आता सातत्याने दिवेशकडेच बघितलं जातं कॅप्टन कडनं, परंतु 2 ओव्हर तो टाकू शकतो आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता असेल. एखादं षटक जर फलंदाजांच्या बाजूने आलं तर मॅच मध्ये पलटवार होत असतो. सध्या आपण बघतोय की संघाला सिनियर क्रिकेटर लीड करतात. विजेंद्र असेल, रुपेश असेल, संघाचं कुठेतरी मनोबल वाढवत असताना जय महाकाल टीम साठी. दिवेश स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल आयुष. दिवेश सज्ज होतोय ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन, व्हॉट अ शॉट, क्लास क्रिकेट, पंच केलाय, बॉलला पाठवलाय सर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर, नेत्रदीपक चौकार. What a shot it was, a great shot. जितेश पाटील देखील आता मगासपासून थोडेसे शांत होते, आता ते सुद्धा थोडेसे आता खुश झालेले आहेत, कारण आता बॅटिंग चांगली पाहायला मिळते. टाइम लाईनचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. या अगोदर प्रमोदनं सुरुवात केली आणि आता बॅटर आयुषच्या बॅट मधून थोडीशी वीज मिळाली होती, जागा मिळाली होती आणि चौकार त्याच्यावरती प्राप्त केला. दिवेश पुन्हा एकदा सज्ज होतो. धावा झाल्या त्या सध्या धावफलकावरती 20 धावा 20 रन्स. आता चांगली टोटल आहे, 40 धावा दूर आहे विजयापासून. ओ बॅटची कट, बॉल हवेत, भरपूर उंच गेला. डीप मधून फिल्डर जरूर बॉल वरती येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. जय महाकालच्या विरुद्ध जय कानिपरा संघाचं मॅच मध्ये पलटवार करून देण्याचा प्रयत्न आता आयुष आणि प्रमोदनं केलाय. बॅक टू बॅक 3 विकेट जर दिवेश प्राप्त करतो तर गणेश तारे यांच्याकडनं 999 आणि फलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चौकार, 999. दिवेशनं या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर एक डबल पाहायला मिळाली. एक्झॅक्ट काय झालंय, पाण्याची मागणी आहे का?
16 चेंडू आणि आता 38 धावांची गरज असलेला सामना जिंकण्याकरिता मॅच आता मात्र कुठेतरी बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते. 16 balls are remaining and 38 more than to win. म्हणून आपण चर्चा करतो ना की एखादं षटक जर फलंदाजांच्या बाजूने आलं तर मॅचचं गणित बदलू शकतं, मॅचचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. आणि आता असं वाटतंय की हे जे षटक आहे ते फलंदाजांच्या बाजूने येत असताना आयुष चांगले फटके खेळतोय, क्लास त्याचा बघायला मिळाला. परंतु दिवेश आहे कमबॅक करणं जाणतो. ओ आडव्या बॅटनं प्रहार केलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट इज लॉंग ऑन, सीमा पार, अभव्य षटकार. What a shot, it was a great shot. What a fantastic timing behind the stroke. Slogging करत असताना समोर हा षटकार त्या ठिकाणी सादर केला आणि सिक्सरच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेलेली आहे. ज्या दिवेशने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली त्याच दिवेशच्या विरुद्ध आता आक्रमण करण्यात आलेलं आहे. दुसरा सामना तुम्ही पाहताय आजच्या दिवसामधील आणि पंच तुम्हालाही विनंती करतोय की मॅच मध्ये वेळ भरपूर जास्त जातोय आणि बॉलचा जो काय रूल आहे मला वाटतं नवीन द्यायचा आहे ना चेंडू कोणत्याही वेळेला गेला तर. आयुष काय बॅटिंग करतोय, सातत्याने चाचपळत होता, स्ट्रगल करत होता, परंतु आता त्याच्या बॅट मधून आलेल्या रन्स कुठेतरी आता प्रतिस्पर्धी संघाची अडचण वाढवत असताना यानंतर एकविरा स्पोर्ट खंडोबा वर्सेस जय निकारादेव. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आयुष. दिवेश आता थोडस दबावात आहे आणि कधी कधी गेमचा फ्लो जर स्लो झाला ना तर कधी कधी या समस्या येत असतात. खूप चांगल्या ट्रॅकवर जे महाकाल संघ चालू होता परंतु त्याच्यानंतर थोडीशी गेम स्लो झाली आणि जसा तो प्रमोदच्या बॅट मधून चौकार आला ना तिथून त्यांना एक स्टार्ट मिळाला आणि तिकडनं जय कानिपना संघानं चांगली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. जितेश पाटील खुश, संघ सहकारी खुश. दिवेशचा फुल टॉस, प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक, फुल टॉस होता परंतु ठरवलं होतं की एकच धाव घ्यायची आहे परंतु मिळाल्या 2 धावा. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. आता चुका घडतात सातत्याने जय महाकाल टीम कडनं आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 30 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 ओव्हर मध्ये 7 धावा होत्या परंतु तदनंतर पहा नयनच्या ओव्हर मध्ये आल्या 9 धावा आणि त्याच्यानंतर दिवेश वरती झालेला आक्रमण हल्ला चढवलाय. आयुष कमाल करतोय. यंगस्टर आहे, युवा खेळाडू आहे, भारी पडलाय. दिवेशला कमबॅक करावं लागेल. कमी गतीने टाकलाय, पुन्हा फोर्स केलाय परंतु आता झेलची संधी आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगला झेल पकडलाय खेळाडू बाद. फायनली आयुष बॅक टू डगआउट.
आतापर्यंत खेळाडू बाद झालेले ते नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 9व्या क्रमांकाचा खेळाडू प्रणय आलाय. आता विकेट कडे देखील लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत आय थिंक 7 खेळाडू बाद झालेले आहेत. ओ फुल लाईन थोडस खाली राहणारा बॉल. अगदी कीपरला देखील जज करता आलं नव्हतं. बॅटरच्या सोबतीने कीपरही बीट झाला आणि याच दरम्यान आला चेंडू निर्धाव आणि 4 षटकांचा खेळ देखील इथे संपन्न होतो. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती तुम्हाला धावा बघायला मिळत आहेत. 30 धावा 30 रन्स आणि उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 30 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरिता. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पेनल्टीमेट षटक असेल. बघूया आता कोणता गोलंदाजी ते वापरला जाणार. नितेश पाटील देखील डगआउट मधून आता इकडे आलेले आहेत. जरूर तेही थोडेसे चिंतेत असतील. जितेश पाटील आहेत एका बाजूला. क्या बात आहे. आता 2 ओनर एकमेकांच्या सोबत तर बसलेले आहेत परंतु आता दोघांच्या मनामध्ये चाललंय काय. एक्झॅक्ट नजरा त्यांच्या असतील की मॅच आपण जिंकावी. दोन्ही कॅप्टनला आणि दोन्ही टीम ओनरला तेच वाटतं. परंतु दोघांपैकी एकच जिंकू शकतो. किती प्रयत्न केला तर दोघांना कसं आपण जिंकू शकतो मित्रा. 12 बॉल 30 ची गरज आहे. पेनल्टीमेट षटक आहे. महत्वपूर्ण षटकासाठी आता गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. अस्मितचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. स्मित हास्य आणून देणार का चेहऱ्यावर जय महाकालच्या की समोर प्रमोद आहे. ज्या खेळाडूवरती मोठी बोली लागली आहे तो प्रमोद आता मैदानाच्या आतमध्ये आहे. बारा चेंडू 30 धावांची गरज. फुल टॉस हवे ते बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकदा मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 बाउन्स न थ्रो आला आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या. कदाचित हा थ्रो जर बॉलर एंडला आला असं तर कदाचित चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असं. परंतु कुठेतरी प्रमोदच्या विकेटवर टार्गेट करण्यात आला जय महाकालकडनं. आणि जे कानिपनाथ संघाला हेच हवंय की प्रमोदनं शेवटपर्यंत खेळावं. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की मॅच तो जिंकून देऊ शकतो. आता हे जे समीकरण आहे ना खरं तर बऱ्याचशा गावोगावी अशा प्रकारचा सराव केला जातो. 12 बॉल मध्ये तुला 30 करायचे परत बॅटिंग मिळेल आणि सध्या तेच समीकरण उडवलंय समोर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय षटकार. संघर्षमय षटकार त्या ठिकाणी प्रमोदच्या बॅट मधून आलाय. डगआउट मध्ये देखील आता सर्वच्या सर्व जागेवर उभे झालेले आहेत. काय सामना रंगतोय. व्हॉट अ मॅच हिअर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग फ्रॉम प्रमोद. मॅच मध्ये पलटवार करून देणारी फलंदाजी पाहायला मिळते. अस्मितच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे. 12 वर बॅटिंग करतोय. 3 बॉलचा सामना केलाय. धावा झाल्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय 38 धावा. 22 ची गरज आहे. 10 बॉल सोडून दिला बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी आता बॅटर पासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मिळेल 1 धाव. 10 मध्ये करायचे 21. 10 बॉल 21 ची गरज सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता असेल. 50-50. ओ अस्मितचा बॉल कट केला. फक्त दिशा दाखवली आहे. नजाकत. सेन्सिबल क्रिकेट. बॉल बॉडीच्या बाहेर. प्रमोदच्या बॅट मधून आणखी एक चौकार. आज खरं तर सर्वांचं मन जिंकलंय. प्रमोदनं काय बॅटिंग केली आहे. खूप लेट आला. लेट पट थेट आला आणि आता असं वाटतंय की संघाला विजयाकडे घेऊन चाललाय. जय कानिपनाथ संघाला टीमचा आयकॉन खेळाडू आय थिंक
प्रमोदच आहे आणि तो आयकॉन खेळाडू आज चमकत असताना दर्जेदार इनिंग चौकारानं संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेलेली आहे 43 या आकड्यावरती 17ची गरज आहे बॉल शिल्लक असतील 9 बॉल 17 खतरा कोणाला असेल अस्मित पुन्हा एकदा येतोय अस्मितनं आतापर्यंत खराब गोलंदाजी जरूर केली आहे इथे मात्र ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये 2 धावा तिथे मिळू शकल्या असत्या कदाचित पहिली धाव जर वेगाने घेतली असती तर परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल धावा झाल्या 44-16 करायचे आहेत 8 बॉल शिल्लक आहेत अजूनही मॅच बाकी आहे दोन्ही टीम करिता बाकी आहे एखादी विकेट प्रमोदची विकेट टीम जय महाकाल विजयाकडे जाणार प्रमोद शेवटपर्यंत खेळला तर जय कानिपनाथ संघ विजयाकडे जाणार हेच सूत्र हेच गणित या मॅच मध्ये राहिलंय 8-16 प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आता 8 मध्ये करायच्यात 15 प्रत्येकी एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी दबाव वाढवेल अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि अस्मितनं आज कुठेतरी गचाल कामगिरी केली असं म्हणावं लागेल ज्या कामासाठी त्याला ओळखलं जातं ते काम त्याला करता आलेलं नाहीये आणि आता धावा करायच्या आहेत 8 मध्ये 15 हे 2 बॉल भरपूर काही ठरवणार आहेत लास्ट ओव्हर मध्ये किती धावा राहतील आणि कोणाच्या बाजूने सामना झुंकेल यावेळेला ऑन द राईज उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट स्ट्रोक क्लासिकल फटका आणि बॉल बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार व्हॉट अ बॅटिंग हिअर जबरदस्त फलंदाजी प्रणय आलाय 9व्या क्रमांकावर परंतु क्रमांक कोणता आहे त्याच्याशी घेणं देणं नाही संघाला माझी गरज काय आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार सर्व काही सांगून जातं मॅच मध्ये पलटवार केलाय तो म्हणजे जय कानिपनाथ संघानं आदरणीय प्रमोदजी तारे यांचे देखील येते येस प्रमोद काथोड तारे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत 7 मध्ये करायचे 11 धावा 7-11चं समीकरण होतं कुठे 19 बॉल 51 आणि तिकडनं मॅच झुकली कुठे पहा म्हणून म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही अद्भुत खेळ आहे हा क्रिकेटचा 7 चेंडू 11ची गरज अस्मितचा बॉल आसमान दाखवलाय परंतु फिल्डर येतात कॅच ड्रॉप झेल सुटतोय त्या ठिकाणी आणि जीवनदान कोणाला मिळालाय तर त्या आयुषला आणि इथे काय घडलंय 2 धावा मिळाल्यात कॅचेस वन द मॅचेस आणि कोणाकडनं सुटलाय पा राहुल कडनं वन ऑफ द ग्रेट फिल्डर फ्रॉम खांडपे एक सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षकांपैकी एक म्हणून राहुल कडे बघितलं जातं आणि त्याच्याकडनं झालेली मिस्टेक संघाच्या अडचणी आता वाढवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात 2 धावा देखील त्या ठिकाणी मिळाले आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आला लास्ट ओव्हर थ्रिल लास्ट ओव्हर मध्ये करायचं 9 धावा आदरणीय प्रमोद काथोड तारे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्याचबरोबर शैलेश सज्जन सोन्या पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं पिंट्या केने यांना देखील विनंती असेल की आपण सुद्धा मंचावरती यायचं मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे येत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सज्जन दादा यांना विनंती असेल की आपणही मंचावरती यायचंय परंतु काय मॅच रंगली आहे शेवटच्या क्षणापर्यंत सामना शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज रुपेशनं जबाबदारी घेतली आहे कॅप्टन रुपेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय परंतु समोर प्रमोद आहे आज प्रमोद नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि काय त्याला साथ मिळाली आयुष असेल प्रणय असेल या दोघांनी खूप चांगली साथ त्याला दिली आणि सध्या विजयाकडे अग्रेसर आहे बॉल तयार 6 मध्ये 9 रुपेशचा पहिलाच बॉल कमी गतीने टाकला फक्त दिशा दाखवली एकदा मिळाली सेकंडचा कॉल थोडस फंबळ झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या जातील मला वाटतं त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे बघा थोडं लक्ष केंद्रित करा
पाणी घेऊन जायचंय. वैभव पाटील, वैभव पाटील आपण जरा तिकडे लक्ष द्या. वैभव पाटील कोण आहे आपण लक्ष द्या थोडं तिकडे. चला गर्दी थोडी कमी करा दादा तिकडनं. त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता 5 मध्ये करायच्या त्या 7 धावा सामना जिंकण्याकरिता. चला लगेच त्वरितच मॅच सुरू करतोय आपण. खरं तर या मॅचला खूप जास्त वेळ देखील गेला. यानंतर अजून 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण जी स्पर्धा पाहत आहेत कांटवे प्रीमियर लीग सीझन 8 8वं पर्व तुम्हाला बघायला मिळतंय KPL चं. सहा बॉल मध्ये 9 ची गरज होती आणि आता 5 मध्ये करायच्यात 7 धावा. रुपेश सध्या गोलंदाजी करतोय. चला सबस्टिट्यूट प्लेअर आलाय का दादा? इट्स ओके. चला रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकेटचा शोध घ्यायचा प्रमोदच्या. हो यावेळेला उडवलाय समोर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लॉंग ऑफ सी मार्शीच्या पलीकडे अभव्य सिक्सर. माय नेम इज प्रमोद. ठोकलाय त्याने षटकार विजयाच्या उंबरठ्यावरती. 4 बॉल 1 धावेची गरज. चला गणेश तारे यांच्याकडनं प्रमोद साठी देखील 200 रुपये. 4 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रमोदच्या माध्यमातून. अंडर प्रेशर अद्भुत खेळ आपल्याला बघायला मिळाला प्रमोदचा. पूर्णपणे
जे महाकाल टीमच्या बाजूने हा सामना होता, परंतु खेळ बदलला आणि जितेश पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते की मॅच आता जिंकलोय. 4 बॉल मध्ये एका धावेची गरज. विजयी फटका, फुल अँड पॉवरफुल हा विजयी षटकार आलाय. याच बरोबर सामना जिंकलाय. जय कानिपना टीम न मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर गणेशजी तारे यांच्या आपण जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 1800 रुपये जमा करायचे. चला तर सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे त्या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड प्रमोद इज द मॅन ऑफ द मॅच. प्रमोद आपण यायचंय. आणि टोटल कॅश प्राइज सुद्धा आहे